शी इज लुकिंग सो प्रिटी. आणि मला हिला बघून सोनाक्षी सिन्हा आठवली. ते जे दबंगमधलं गाणं आहे, तूने तो पल भर में चोर किया रे जिया मोरा पिया. मंडळी, एजे आणि लीलाचं लग्न झालं आहे, सगळे विधीसुद्धा झालेत आणि आता रिसेप्शनची वेळ आली आहे. बरं, हे सगळे कार्यक्रम संपतच नाही आहेत असं दुर्गाला वाटतं की कधी संपणार एकदाचं, आणि खऱ्या बोलतात ना, मी कधी छळणार आहे तिला फायनली, आणि असं वाटतं आहे दुर्गाला. दुर्गा खूप छान दिसतात. पहिले तर ताई, तुला खूप सुंदर आउटफिट्स दिलेत ह्या पूर्ण सोहळ्यांमध्ये. आजचासुद्धा इतका सुंदर आहे. काय रेटिंग देशील आजच्या आउट? रेटिंग तर मी 10पैकी 10 देईन, पण मला हे इतकं जड होतं आहे, हे मी तुम्हाला असं कॅमेरावर सांगून तुम्हाला कळणार नाही. तू हातात घेऊन बघ. ही खूप जड साडी आहे, बघताना कळत नाही. आणि या एवढ्या जड साडीत मी सांगून टाकते, आज मी डान्स केला आहे. तर हे एवढं घेऊन नाचायचं वॉज अ व्हेरी बिग टास्क. पण मला असं वाटतं की 3 दिवस आम्ही इथे शूट करतो आहे रिसेप्शनचं, तर 3 दिवसात माझं थोडं वजन कमी झालं असेल ह्या डान्समुळे आणि ह्या साडीमुळे. पण हो, सगळ्यांना माझं आउटफिट आवडलं आहे, मलाही आवडलं आहे. आणि सगळे ब्लॅकमध्ये आहेत, तर ब्लॅक ही आमची थीम आहे आणि ते खूप रॉयल वाटते. म्हणजे ब्लॅक इज अ रॉयल कलर. जरी आपण अरे काळं असं म्हणत असलो तरी काळ्याची फॅशन आहे, ब्लॅकची फॅशन रेड कार्पेटवर आहे, तशी आम्ही इथे ठेवली आहे. आणि एव्हरीबडी इज लुकिंग गॉर्जियस. मला हे माहीत नव्हतं की ब्लॅक थीम आहे, आणि मी ब्लॅक कोइन्सिडेंटली भारी वाटते. आणि लीलासुद्धा तिकडून किती सुंदर दिसते आहे. लीला नाही आहे, कारण अजून आम्ही हिला स्वीकारलं नाही आहे आमच्यात. ही आमच्यात असं नाही आहे. बरं, आज दुर्मिळ क्षण आपण टिपूया. तू लीलाला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. आज कशी दिसते लीला? मला तू कितीही आवडत नसलीस तरी ही आय कांट लाय, मी खरंच खोटं नाही बोलू शकत. शी इज लुकिंग सो प्रिटी. आणि मला हिला बघून सोनाक्षी सिन्हा आठवली. ते जे दबंगमधलं गाणं आहे, तूने तो पल भर में चोर किया रे जिया मोरा पिया, वॉटेवर लिरिक्सवर लक्ष नका देऊ. तर ती तशी दिसते आहे. आणि ते गुलाबाचं नाही, गुलाबाचं ना, हां, गुलाबाचं फूल आणि साडी. शी इज लुकिंग व्हेरी 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 प्रिटी. आणि बस जाता निघ. सीनला बोलवलं तिला. आणि मला सांग की इतके सगळे आउटफिट्स होते ह्या सोहळ्यांमध्ये, तुझा पर्सनल फेवरेट, तुला आवडलेला आउटफिट कोणता होता? माझा वटपौर्णिमेचा जो लुक होता तो इतका कमाल झाला आहे. म्हणजे मला देवी असल्यासारखं वाटलं आहे 2 दिवस त्या आउटफिटमध्ये. आणि ती जी ज्वेलरी होती, ती नथ, ते केस, तो गजरा आणि एव्हरीथिंग, ती साडी, म्हणजे माझ्या त्या डोक्यातनंच जात नाही आहे. असं वाटतं की रोज तोच आउटफिट मला का नाही आहे. इतकं सुंदर वाटलं आहे ते. इट वॉज सुपर्ब सुपर्ब. मला असं वाटतं दुर्गा या कॅरेक्टरला तुझे आउटफिट्स एक ॲड ऑन आहेत, म्हणजे त्यांनी प्रकर्षाने दिसते दुर्गा स्क्रीनवर सुद्धा. पण काय सांगशील, आता रिसेप्शन होणार आहे आणि आता हळूहळू जशी मालिका पुढे जाते, प्रेक्षकसुद्धा रिलेट करत आहेत आणि कुठेतरी त्यांना खूप मज्जा येते सगळं बघायला. तुला काय कमेंट्स आलेत? आणि हे सगळे तर खूप व्हायरल झालेत व्हिडिओज जे काय लग्नाचे होते. काय सांगशील त्याबद्दल? एक्सपिरियन्स कसा होता सगळं? डेफिनेटली आउटफिटवरती खूप कमेंट्स येतात आणि आम्ही रील्स पण टाकतो. तर रील्समध्ये पण लोक म्हणतात की ती जी हिरव्या साडीत बाई आहे, म्हणजे जी अमराठी लोकं असतील, म्हणजे हिंदीतली माझी ऑडियन्स आहे, पण आपण गृहीत धरूयात काही लोक नाहीच टेलिव्हिजन नाही बघत, तर त्यांचं पण वो ग्रीन साडी में जो है वो कितनी अच्छी लग रही है, असं जे कमेंट्स येतात त्यांनी खूप मजा येते. आणि काय म्हणते मी, मजा पण येते त्यांना. जरी माझं कॅरेक्टर खूप असं कडक असलं तरीसुद्धा लोकांना त्यात एक ह्युमर सापडला आहे, म्हणजे आम्हाला सापडला आहे, तर लोकांनाही कळतो आहे. आणि दे आले की आम्हाला या तिघी खूप आवडतात, ह्यांची केमिस्ट्री आवडते. आणि तुम्ही ज्या पद्धतीने एक म्हणतात ना, इनिशिएटिव्ह घेणारं कॅरेक्टर आहे, लिडरशिपवालं कॅरेक्टर आहे, तर ते आवडते. आणि सगळे मला ना मम्मी मम्मी म्हणायला लागलेले आहेत. ह्यांची दोघींची मम्मी, असं मला एक वेगळा टॅगच मिळालेला आहे. तर हां, मी ट्राईंग टू बी मम्मी नाव. प्रसादचं या मालिकेत एंट्री झाली आणि प्रसादची आणि तुझी ओळख खूप जुनी होती. ह्या वेळे म्हणजे कसं एक बॉन्डिंग झालं आहे आणि तिथल्या ज्या गोष्टी आत्तासुद्धा आठवणी ताज्या होतात? हो, माझं आणि प्रसादचं एक वेगळंच बॉन्डिंग आहे. आणि ते इथे पण ना लोकांना पटकन कळत नाही की ह्यांचे काय इंटरनल जोक्स आहेत. आमचं काही झालं की एक आमचा लुक जातो आणि मी हसतो, तर ते काय, कारण मी ह्यांच्याबरोबर होते ती वेगळी होते, अचानक प्रसाद आल्याने एक वेगळं एक
वेगळं सुरू झालं आहे तर त्यांनाच बाकीच्यांना असं वाटतं हे का हसले वगैरे. आणि एक कॉमन गोष्ट आहे की तो मला वहिनी म्हणतो, जे मी लास्ट टाईम पण बोलले होते, तो अजूनही मला वहिनीच म्हणतो आहे. तर ती मजा आहेच सेटवर. काही झालं की अरे वहिनी हे वहिनी ते, तर त्यामुळे नेमकं नवीन माणसाला कळत नाही की बायको आहे याची का वहिनी आहे. तर ते आहेच. बाकी काम करताना पण मजा येते, कम्फर्ट लेवल आहे. सुरुवातीला थोडंसं त्याला वाटलं होतं की मला तर खूप दिवस मी काम करते या मालिकेत, पण त्याला असं झालं होतं की अरे ही वहिनी आहे आणि हिच्याशी रोमॅन्टिक सीन्स करायचे. तर सुरुवातीला मला प्रसादकडून वाटलं होतं 1-2 दिवस ऑकवर्डनेस, पण नंतर आता तो झाला आहे, तो आता माझा नवरा झाला आहे. वहिनी म्हणत असला तरी नवरा झाला आहे. खूप मजा आली ॲज युजल बोलवायला तुला. तर अपकमिंग एपिसोडसाठी आणि काय ड्रामा घडणार आहे त्याबद्दल काय स्निक पिक आणि काय अपील करायला आवडेल? ओके, अथक प्रयत्नांनंतर सुद्धा लीला घरात आली आहे. तर आता आली आहे घरात तर तिच्याशी जुळवून घ्या असं नाही आहे. तर आम्ही जुळवून घेणार नाही आहे. ती कशी घरातनं जाईल किंवा ती कशी करेक्ट नाही आहे, कारण ती करेक्ट नाही आहे दुर्गाच्या मते, तर ती हे कशी करेक्ट नाही आहे हे दाखवण्याचा सतत प्रयत्न चालू असेल. आणि घरच मॅड हाऊस आहे एजंटचं, सगळीच वेडी लोकं असल्यामुळे ते कॉमिकच होणार आहे सगळं. तर तुम्हाला जर खूप मजा करायची असेल, खूप हसायचं असेल तर येणारे एपिसोड्स बघा, कारण आमच्या लक्ष्मी, सरस्वती आणि त्यात वेडी झालेली दुर्गा त्यांच्यामुळे ही मजा मस्ती खूप होणार आहे. तर स्टे ट्यून्ड. थँक्यू सो मच शर्मिला, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्स अ लॉट राजश्री मराठी. थँक्स.